तर हे आहे भाईंदर स्टेशन, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण चाललो आहे काशीगाव मेट्रो स्टेशन. म्हणजे माझा रोजचा रूट हाच आहे, पण मी आज फक्त आजच्यासाठी मेट्रोनी चाललो आहे. गरज काय मला माहीत नाही कशासाठी. ठीक आहे, फर्स्ट मेट्रो आहे, फर्स्ट पब्लिक मेट्रो आहे. इनॉग्रेशन तर आपल्याला भेटलेली, खूप मेहनत घेतली त्यासाठी. आणि आता नॉर्मल याच्यासाठी जाऊयात. तर आता भाईंदरवरून माझी बस सुटली आहे, आपण डायरेक्ट भेटूयात फाटकच्या इथे. कशाला ते तुम्हाला नंतर सांगेन. तर अशा प्रकारे हा आहे आपला भाईंदर फाटक. आणि मेट्रोच्या संदर्भात इकडे अशी कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे, ती रिलेटेड आहे मेट्रोनीच, पण लोकांना माहीत नाही. तर काशी मीरा म्हणजे जी आमची मेट्रो बनते आहे, ओके, त्यासाठी मेट्रोचा प्रपोजल अगोदर होता. त्याच्यानंतर डबल डेकर फ्लायओव्हरचा हे होता. तर डबल डेकर फ्लायओव्हरसाठी जो थर्ड ब्रिज आहे, जो अजून ओपन झालेला नाही, तर त्याबद्दल असं वक्तव्य केलं गेलं की 4 लेनचा 2 लेन होतो, ते पण असा होतं ज्याच्याने ॲक्सिडेंट 100% होणार. म्हणून त्या गोष्टीवर खूप बॅकलॅश झाला. मी आयुक्ताला कंप्लेंट केली. म्हणजे जेवढं मी करू शकतो तेवढं मी केलेलं कंप्लेंट व्हायचं. आता हाच तो ब्रिज तुम्ही बघू शकता, त्याला आता बंद केलं आहे, ओके, सेफ्टी रिझन्समुळे. आणि खालून आपण जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट मला दाखवावीची वाटेल की हा ब्रिज जेव्हा संपतो, तर आता त्या लोकांनी काय केलं आहे, ब्रिजचं काम पुन्हा सुरू केलं आहे. आणि त्याच्यात ते लोक काय करत आहेत की जे डिवायडर होते ते त्यांनी काढलेत. हा बघा मध्येच कसा ओपन होतो ते आपण बघू शकता इकडून. आझादनगर बस स्टॉप. हां ओके. हां, तर इकडे बघा की असा हा ओपन होतो आहे, ओके. आणि इकडून जिथे तो डबल लेनचा होतो आहे, तर तिकडे मागे त्यांनी डिवायडर काढले. हां, काल वक्तव्य काय दिलं गेलं की अर्धवट डिझाईन हे इंटरनेटवर व्हायरल झाली, असं नाही आहे. ते ओपन करणार होते, पण बॅकलेस बघा इकडे तुम्ही सिमेंटची लेअर बघू शकता, सिमेंटची लेअर टाकले आहे. हां, आणि ते फट्टे बघू शकता. तर अशा प्रकारे ह्याला रिपेअरिंगचं काम चालू केलेलं आहे खाली. हां असा हा आहे. तर असं करताच कशाला, डायरेक्टली तुम्ही पहिलेच बघा ना. जेव्हा बॅकलॅश येतो तेव्हा परत रिपेअर करायला जाता. काय देवा भाऊ पण ना, हे शिंदे साहेब पण ना, काय बोलणार. तर आता मला काय वाटतं आहे माहिती आहे का, की रूट असा झाला पाहिजे की 72 ह्या ब्रिजवरून डायरेक्ट वरती गेली पाहिजे. 72बद्दल बोलतो आता मी, 718मध्ये आहे. इथून वर गेली पाहिजे आणि इकडे एक स्टॉप बनवला पाहिजे. हा जो स्टॉप आहे तो पेट्रोल पंपचा, ओके. आणि जिकडे ती खाली उतरेल SK स्टोनच्या आणि सिल्वर पार्कच्या मध्ये, तिकडे दुसरा स्टॉप बनवला पाहिजे. परत ती वर गेली पाहिजे आणि प्लेझंट पार्कला डायरेक्ट थर्ड स्टॉप. तर या संदर्भात मी धारावी डेपोला लेटरसुद्धा लिहिणार आहे, कारण संध्याकाळी एवढी ट्रॅफिक लागते की काशीमीरापासून घरी यायलाच आम्हाला अर्धा तास लागतो. काशीमीरापर्यंत आम्ही 40 मिनटात पोचून जातो. तर विचार केला पाहिजे, एक एक्सप्रेस बस आहे, तिला कम्प्लिटली एक्सप्रेस बनवा ना. काय बरोबर ना. त्यांनी बाकीच्या ज्या बसेस आहेत त्यांना जसं चालेल तसंच ठेवा काय. आणि हा बघा आता इकडे बेवर्ली पार्कच्या इकडे पण संध्याकाळी सिग्नल लागतो, बघू शकता तुम्ही. आता फॉलो नाही करत आहे कोण. आणि परत मग SK स्टोनच्या इकडे सिग्नल लागतो, मग सिल्वर पार्कच्या इकडे सिग्नल लागतो. म्हणून सो आता आम्ही आलो आहे काशीगाव मेट्रो स्टेशनला, सेकंड डे. आणि इथे बघू शकता एखादं मेट्रो स्टेशन बनतं किती पॉश होतं सगळं, ओके. हे बघा काय केलं आहे, तर बस स्टॉप केलं आहे. तिकडे एक ॲम्ब्युलन्स पार्किंग, फायर पार्किंगसाठी वेगळी हे केलं आहे. आणि लोकांची उत्सुकता बघा, किती लोक जात आहेत मेट्रोला आज, कारण ही मेट्रो डायरेक्टली गोंदवलीला कनेक्ट होणार आहे, ओके. माझा चेहरा नाही दाखवत आहे, कारण माझा चेहरा दाखवल्यावर तुम्हाला आवाज नाही येणार काय, थोडा विचित्र पद्धत आहे इकडे, ओके. आणि तिकडे एस्केलेटर आहे का, हे वर जाऊन बघूया. तर सध्यासाठी अरे बापरे फुल्ली लोडेड आहे. चला एक काम करता, आपण तिकडूनच जाऊयात, तो पण भाग एक्सप्लोर होईल, ओके. आणि एंट्रीचं झालं तर इकडे एक सीड्यांची एंट्री आहे, तिकडे म्हणजे तिथे एक एस्केलेटर आहे, तो उतरण्यासाठी असावा, ओके. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की एंट्रीसाठी लिफ्ट आहे, एक लिफ्ट आहे, एक लिफ्ट आहे. आणि इथे एक सीड्या आहे, ओके. इथे इथूनच काल आपण वर गेलो. इकडे सीड्या आहेत, तिकडे सीड्या आहेत.
होत नाही. आणि एकच एंट्री एक्झिट आहे, दुसरी एंट्री एक्झिट भेटली नाही, जसं की दोन्ही साईडला आपल्याला भेटतात. सो येस, पहिल्याच दिवशी गर्दी बघू शकता, भरपूर लोक जात आहेत ऑफिसवाली. ओके, आणि सध्या बघू मग आपल्याला बहुतेक चॅटवरच बघावं लागेल, आपण डायरेक्टली तेवढं विचारू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत फर्स्ट टाईमच. अरे भाई साहब, एवढी गर्दी, नॉट एक्सपेक्टेड दॅट. एक काम करता, व्हॉट्सॲप टिकिटिंगच करता, आणि हे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स ऑफ द बाबासाहेब आंबेडकर. एक दुसरी एंट्री, नाईस. अरे एवढं नसतं वापर करायचा. ओके, ही एंट्री वर येण्यासाठीच आहे, हे कन्फर्म झालं. मी आता मराठीमध्ये सुरू केलं, तिकीट खरेदी सुरू करता. ओ अरे बापरे, सर्व मार्ग दाखवलेले आहेत. ठीक आहे ठीक आहे, काय चूज करायचं आहे? अरे वा, मस्त मस्त. मीरागाव 10 आहे, पांडुरंगवाडी 10 आहे, दहिसरपूर्व 20 आहे. ओके, ओरीपाडा 30 आहे, असं का केलं ना यांनी काय? ओके, कळलं मला आता. आणि मग ती 30, देवीपाडा 40, पोईसर 40. ओके ओके ओके, गॉट इट गॉट इट गॉट इट गॉट इट. तिकीट महाग आहे, तुम्ही बघू शकता. गुंदवलीपर्यंत 50 रुपये इथूनच आहे. कळलं? तर आता बघू, थांबा, पहिले मला तिकीट काढून घेऊ द्या. माझे डाऊटसुद्धा क्लिअर झाले की आपण समजा हे करतो की माझं समजा आता इथे मला मीरागावला उतरायचं आहे, तर मी समजा रिटर्न जरी घेतलं तर मी मीरागावला उतरू शकतो आणि परत काशीगावला येऊ शकतो, समजा मी रिटर्न घेतले तर. ओके, पण परत मी समजा मला पांडुरंगवाडी जायचं असेल, मी परत तिकडे चेकआउट करेन, तर तसं चालणार नाही. आपण स्टेशन्स उतरून परत चढू शकत नाही. कळलं? क्लिअर. आता सेकंड तुम्हाला सांगतो काय करू शकतो आपण. मी आता सध्या मीरागावचं काढतो आहे, कारण मला शूटच करायचं आहे. मी तर सिंगल जर्नीज काढणार. ओके, सिंगल पर्सन आहे मी. ओके, इन्सर्ट बँक नोट्स. आता मला इथे टाकायचे आहेत कलेक्ट बँक नोट्स. इथे 10 रुपयाची नोट टाकली, घेतली. असं का केलं? अरे घे रे, काय बरोबर नाही आहे का नोट? काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. चला काउंटरवरूनच काढू. हो, 10चीच घेणार. जा बाबा, ठीक आहे, चला. तर हा कंप्लीट रूट असणार आहे. आता आपण काशीगावला आहोत. ओके, आणि फेअर्स आर जनरली हायर, ऑन द हायर साईड. कशाला माहीत नाही. तर बघू, पांडुरंगवाडीपासून समजा आपण बघितलं, पांडुरंगवाडी तर 10 आहे, पांडुरंगवाडीपासून काशीगाव सुद्धा 10 आहे, विच इज नाईस. पण आता ही मेट्रो आपल्याला गुंदवलीपर्यंत सोडते का नाही हे मी विचारलंच नाही आहे, तर एकदा विचारून घेतो. ही गोष्ट कन्फर्म झाली की डायरेक्ट आहे, आपल्याला गरज नाही आहे दहिसरला उतरायची. पण आपल्या अंगात किडे आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर चला कॅश तिकीट काढूया आता, लाईनला लागायला लागेल. आणि हे आहे तिकीट काउंटर, हे आहे मेट्रो स्टेशन. गर्दी बघा, मी तर जॉय राईडसाठी चाललो आहे, पण ही गर्दी कायमस्वरूपी असेल का नाही मला माहीत नाही. खूप गर्दी आहे. काशीगावपासून सुरू झाल्यावर एवढी गर्दी बोलल्यावर काय बोलायचं. चला आता चेक इन करू पहिले, मग जाऊयात पुढे. बाय. मेट्रो ऑलरेडी गेलेली आहे, दुसरी मेट्रो आलेली आहे, सगळी घाई करत आहे, पण मी घाई करणार नाही, मला चालेल. आणि तिकडून काशीमीरावरून दुसरी एंट्री आहे, तिकडून पण सध्या ब्लॉक वाटतं आहे मला, तिकडे तेवढी गर्दी नाही आहे, कारण मेन प्लेझंट पार्क सिल्वर पार्कवालीच लोक आहेत, म्हणून तिकडे गर्दी वाटते जास्त. ओके, आणि इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, जाऊ द्या, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार नाही. आणि काल आपण इथून आलेलोच, आणि स्टेशन सेम आहेत, मेट्रो लाईन 7 सारखेच. सॉरी. ओके,
तर असं हे स्टेशन आहे. मागे समजा बघायचं झालं तर थांबा मला उलटा शूट करू द्या. तिकडून आहे आपलं काशीगाव, सॉरी भाईंदर वेस्ट, आणि इकडे आहे आपली काय बोलतात त्याला नॉर्मल व्हिडिओ, सिमिलर टू दॅट नॉर्मल व्हिडिओ, नॉर्मल काशीगाव काय बोलतो मी असंच आहे. हां, मला सुचत नाही, मी काही नवीन बघतो तेव्हा असं इनिशियल एक्सप्रेशन माझं असंच असणार. बघायचं तर बघा. आणि इकडे ट्रॅकवर पण इकडे ना रेलिंग्स नाही टाकलेत जसे बाकीच्या स्टेशन्सवर टाकलेत. काय गरज होती, म्हणजे टाकायला पाहिजेत, कारण सेम मेट्रो आहे, सेम हे आहे, तर कशाला नाही टाकल्या. तर आपल्याला येल्लो लाईनच्या मागेच उभं राहायचं असतं, पण रेलिंग्स असत्या तर मजा आली असती, म्हणजे मजा असली असती, बरं वाटलं असतं. तर आपण मीरागावला उतरूयात का डायरेक्टली पांडुरंगवाडीला उतरूयात? माझं म्हणणं डायरेक्ट पांडुरंगवाडीला जाऊया. मीरागाव पण सिमिलर आहे, पण पांडुरंगवाडी थोडं वेगळं आहे, कारण तिकडे चेकनाकासुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट चेकनाकासोबत तिकडे हे पण आहे, काय बोलतात त्याला, सुचत नाही आहे, समजून घ्या जरा. चेक हां, आपल्या एंट्री एक्झिट थोड्या वेगळ्या आहेत, त्या आपण बघूयात कसं. तर बस सध्यासाठी एवढंच. आता इथे पॅसेंजर हेल्प डेस्कसुद्धा आहे, चालेल का नाही माहीत नाही, मी आता कशाला वापरतो, मला काही गरज नाही. ओके, तर लोक आहेत. आणि आतापासून जी मेट्रो धावेल ती इकडून काशीगावपासून गुंदवलीला जाणार. मग जेवढे पण ते वेस्टवाले करायचे ना, त्यांना दहीसरीला उतरायला लागेल आता, कळलं का? आणि त्यांच्यासाठी तिकीट भाडं तेवढंच राहणार आहे, त्यांच्यासाठी तिकीट भाडं वाढणार नाही आहे. तिकीट भाडं वाढले आमच्यासाठी. आणि आता ही मेट्रो येतं आहे, बघू थांबा. तर हो, आत्ताच ही मेट्रो आलेली आहे, अर्थातच ही आले गुंधवलीवरून. हां, लहान लाईन ही सेफ आहोत, बरोबर घेऊ शकतो. तर काशीगावची BEMLची मेट्रो आपल्यासमोर हाजीर आहे. तर BEML ही तीच कंपनी आहे जिने मेट्रो लाईन 2B आणि मेट्रो लाईन 7साठी मेट्रो बनवली आहे. आणि मेट्रो लाईन 9सुद्धा 7चाच एक्सटेंडेड भाग आहे. ओके, आल्या आल्या आपल्याला दिसली ॲडव्हर्टाईजमेंट. ही कालची मेट्रो नाही आहे आय थिंक. हां, म्हणजे टाईम टेबलच चेंज झालं ना आतापासून. तर आपल्या सर्वांना बसायला तर आरामात भेटणार आहे. कोणाला नाही बसायला भेटणार? मुंबईवाल्यांना बसायला नाही भेटणार आमच्या मुले आता, कळलं का? तर हा असतो कसं वाटतं, भारी वाटतं. आणि 6-6 मिनिटांनी ट्रेनची येत आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेऊयात. आणि या डोरने आपण आज जाऊयात. SBI लाईफ. हो, लोक उतरतसुद्धा आहेत. तर अशी आहे आतमधून मेट्रो. यात नवीन दाखवण्यासारखं काहीच नाही आहे, परंतु आपण हे बघू शकता की बसायला चांगली आहे, स्वच्छ आहे. आणि मेट्रो स्वच्छच असते, BST सारखी नाही की ती तुटलेली असते. ओके, तर बस सध्या टाईमलॅप सुरू करूयात. या साईडून करता हायवे येतो ना, म्हणून इकडे काही येत नाही आहे. ट्रेन सुटलेली आहे, सध्या कोणीच नाही आहे आणि गुंदवलीपर्यंत जाणार आहे आपली गाडी. आपण बघू शकता. टाईमलॅप्स मी सगळे शूट नाही करत, पण व्हिडिओ अनकट राहील, ट्राय करेन. ओके, तर स्लो आहे स्पीड. आणि आता सुटून जस्ट 1 मिनटं झालं आहे, तर आपण बघूयात व्हिडिओ किती मिनटाचा असेल. तर आता मी हायलाईटसुद्धा करू शकतो की कशी चालू आहे अपडेट आणि कसं चालू आहे प्रोसेस. तर यस, आपण इकडे बघू शकतो काशीमेरा फ्लायओव्हर आहे आपल्याकडे. ओके, व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण भाई पहिलाच दिवस यांनी ॲडव्हर्टाईज केलेली ट्रेन आहे, आता कायच दिसणार. कालची बरी होती, ॲडव्हर्टाईजमेंट नव्हती त्याच्यावर, काल बऱ्यापैकी शूट झालं. ओके, आणि हा काशीमेरा फ्लायओव्हर, हा काशीमेरा नाका. आणि इकडून ते एवढी ट्रॅफिक असते ना इकडे. हा ब्रिजसुद्धा भरलेला असतो, ही अख्खी मेट्रोसुद्धा भरलेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती बघा, 1 डे पास आता यांनी इंट्रोड्यूस केला आहे. 1 दिवसाचा पास 80 रुपयाचा आहे आणि किती 3 दिवसाचा पास 200 रुपयाचा आहे. म्हणजे त्यांना कळलं की आता आपण जास्त प्राईस नाही ठेवू शकत. डावीकडे दरवाजे यांच्यामुळे ना माझा फोकस हळला आहे, माहीत आहे. काय करू मी, दिसतंय का नाही दिसतंय मला ते सुद्धा समजत नाही.
मीरा गावला उतरता मागची ट्रेन पकडू ना, स्टेशन प्रेमासचं कवर करू शकतो आपण. चला इकडे उतरतो. हो नाईस. तर काशीगाव टू मीरा गाव एवढं झालं. आता नॉर्मल व्हिडिओ काढूया. कट करू? कट करतो. जाने वाली ट्रेन प्लेटफॉर्म क्रमांक 1 से रवाना होगी. काइंड अटेंशन. Train to Gundam is going to leave platform number 1. मराठीमध्ये त्यांनी पहिलेच केलेला. ओके. हे जस्ट गेली यांची. अच्छा चला 6 मिनिटांनी गाड्या आता आहेत, आपण बघू शकता. 6 मिनिटांनी. हां 6 मिनिटांनी आहे. तर मागची ट्रेन पण 6 मिनिटांनी येईल, पण आपण इकडे 12 मिनटं तरी स्पेंड करणार ना. आता मी कसला ओमकार. स्वच्छता बघू शकता खूप चांगली आहे. फार गजरा वगैरे लावलेला आहे. तर हा स्टेशनसुद्धा सिमिलर आहे बाकीच्या गोष्टींपासून. आता इकडे आपल्याला MGची फॅक्टरी बघायला भेटेल. हां म्हणजे त्यांची पार्किंग फॅक्टरी नाही. काय करायचं, जायचं प्लॅटफॉर्मवरून. लिफ्टने जाता. चला. अच्छा आता सुरुवातीलाच लिफ्ट नंबर 2 काय. ओके खुलेल. अरे वा खुलली. तर हा मी आहे. कुठे जायचं मला? कॉन्कोर्सला जायचं. बंद कर. चल लाईट लाव. ते लाईटच ना. वा अरे आम्हाला लाईट लावायला लागते. ए लावा लाईट जरा. बॉसचे CCTV आहेत. भारी. एक नंबर. गुड. पंखा चालतो नाही चालत. काय करणार? कॉन्कोर्सला आलंय. ओ आणि हा आहे कॉन्कोर्स रेल्वे स्टेशन. मस्त आहे. तर आपला दुसरा फोन आज चार्जच नाही आहे. करायचं काय? कॉन्कोर्ससाठी पण इकडून एकदा एंट्री आहे आणि तिकडून एकदा एंट्री आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण जाऊ शकतो. पहिला जो भाग आहे तो काशी मीराचे लोक जे आहेत ते इकडे येऊ शकतात आणि दुसरा अमर पॅलेसवाली लोक इकडून येऊ शकतात. तर असं डिव्हिजन आहे. तर समजा आपल्याला काशीगावला जायचं असेल, ही उतरण्यासाठी आहे सीडी. ही वाली जी आपण बघतो ही उतरण्यासाठी आहे. ओके. आणि ही चढण्यासाठी आहे. वॉशरूमची सुविधा वगैरे आहे, बऱ्यापैकी आहे. हे तिकिटिंग काउंटर आहे. इकडे कमी गर्दी आहे. इकडे आपण पास घेऊ शकतो. पण आज पासची गरज आहे का मला? आहे. कारण मी ऑलमोस्ट सर्व स्टेशन्सवर उतरण्याचा माझा काय बोलतात त्याला योजना आहे माझी ती. चला ठीक आहे पास घेऊन टाका. वन डे पास. चला बस आपल्याला फक्त मराठीतच ऐकायचं होतं. तर एक्झिट घेता. एक्झिट घेण्यासाठी परत मला व्हॉट्सअप खोलायला लागेल. मी व्हॉट्सअप तिकीट काढलं आहे. काय करू मला समजत नाही. आता काय नाही पांडुरंगवाडीला उतरूया. पांडुरंगवाला वाडीला उतरून मग आपण हे करू. आता इकडून जाते काशीगावला. आता इकडून जाते गुंदवलीला. तिकडे जाते काशीगावला. तर मला कुठे जायचं आहे? गुंदवलीला जायचं आहे ना. चाललो आहे मी कामाला. घरी नाही येतो आहे. हां. अरे हा उतरण्याचा आहे. वाजला बघा. तर हे होतं मीरागाव मेट्रो स्टेशन. आता जाऊया पांडुरंगवाडी. तर 4 मिनटातच एवढी गर्दी जमले काशी मीराला सुद्धा. आणि हा आमचा हायवे यो. तर तुम्ही बघू शकता डिमांड खूप आहे. खूप डिमांड आहे. खूप डिमांड आहे. मी काय नाही बोलत. हां इश्यू हा आहे मला कॅमेराने फोकस करता नाही येत. आयफोन लागेल यासाठी. नाही तर सॅमसंग. हे पिक्सेलचं काम नाही आहे. ओके. तर आता काय करायचं आपण? चला मेट्रोलाच चला. दुसरं काय बोलणार. गुंदवलीला जाणारी गाडी. म्हणजे मला त्या लोकांचं वाईट वाटते आता जे डायरेक्ट एकसर वगैरे पासून यायचे ईस्टपर्यंत आणि आता त्यांना दहिसर ईस्टला चेंज करावं लागेल. ही पण SBIच्या ह्याचीच आहे. ठीक आहे. तर हे लास्ट करणार आहे मी. लास्ट टाईमच. त्याच्या पुढे करणार नाही. ओके. आणि ही आलेली आहे गुंदवलीची
ट्रेन आपल्याकडे. याच अँगलनी बघा, जास्त चांगला अँगल आहे. तर एक्झिस्टिंग मेट्रोच्या याच्यातून इंटिग्रेटेड आहे, तर ती एक चांगली गोष्ट आहे. पण इथे रेलिंग गेट्स पाहिजे होते, जसे मेट्रो लाईन 7ला आहेत, जसे मेट्रो लाईन 2Bला आहेत तसे पाहिजेत. हे काय आहे, मेट्रो लाईन 1 सारखे बनवलेत. अरे बापरे, गर्दी वाढली याच्यात. पहिल्या दिवशी ठीक आहे. आता आपण कॅश बंद करूया, नाही तर मला अकाउंट. या मेट्रोमध्ये बरोबर आहे, मागच्या मेट्रोमध्ये ती राष्ट्रीय उद्यानला होतं असं दाखवत होती, पण ठीक आहे. आता इकडून आपण पांडुरंगवाडीला जाऊ. इथपर्यंतच तिकीट आहे. मेट्रोमध्ये बोलून फायदा नाही आहे, आपण उतरल्यानंतरच बोलतो. तर आपल्याला हा ब्रिज एक्सप्लोअर करायचा आहे. हा खूप मोठा ब्रिज आहे, तर यासाठी मी पांडुरंगवाडीला उतरणार आहे. बघूया काय प्रोसेस आहे, कशी प्रोसेस आहे. इकडे सुद्धा गर्दी आहे. ओके, फुल जाणार आहे लोकल. तर ही मेट्रो सुटलेली आहे. आवाज खूप करते, पण माझा आवाज तुम्हाला जास्त येईल, हे गोष्ट मला माहिती आहे. सो पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशनसुद्धा असंच आहे. फक्त मला अजूनपर्यंत ही गोष्ट खटकती आहे की बघा, ही ट्रेन गेली, लगेच 4 मिनटात दुसरी ट्रेन आहे. फ्रिक्वेन्सी इज टॉप नॉच. फक्त तिकीट खूप जास्त आहे, जसं की आपण बघितलेलं आहे. आणि इकडे आपण बघू शकता की गेट्स नाही आहेत, सेफ्टी गेट्स हे पाहिजे होते. आणि ती मेट्रो तिकडे बघा दहिसर ईस्टला पोचलीसुद्धा. आणि जी दहिसर ईस्टच्यामध्ये जी अलाइनमेंट आहे ती मी बाजूला मॅप लावेन कुठेतरी, तर त्या मॅपमध्ये आपण बघू शकता की जेव्हा पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशन सोडते तेव्हा 2 लाईन्स निघतात. एक म्हणजे जे दहिसर ईस्टचं स्टेशन आहे आपलंवालं, त्याला किती आहे, 3 प्लॅटफॉर्म्स आहेत. एक मध्ये एक प्लॅटफॉर्म आहे आणि 2 प्लॅटफॉर्म्स तिकडे आहेत, दहिसर ईस्टच्या इकडे बोलतो मी. तर या लोकांनी काय केलं आहे, दहिसर ईस्टच्या इकडे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत आणि ती जी दुसरी ईस्टवरून जी ट्रेन येते, वेस्टवरून जी ट्रेन येते, तिथे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत. तर असे इन टोटल 5 प्लॅटफॉर्म्स आहेत दहिसर ईस्टला आणि सगळे इंटरकनेक्टेड आहेत. पण आपल्याला पंच आऊट करायला लागतं. विदाऊट पंच आऊट आपण आतून जसं जातो ना, प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून 2 वर कसं जाऊ शकतो, तसं आपण जाऊ शकत नाही. ओके, आता ही ट्रेन जी आहे, ही ट्रेन विदाऊट याची आहे, तर ही 3rd कोच असावी. तर आपण याच्याने जाऊयात. ओके, याच्याने जाऊयात. काय करता काय माहीत, भेटेल का नाही भेटेल. तर एस्केलेटरनी आता खाली उतरूयात. बघा, मी आल्यास एस्केलेटर सुरू झालेला आहे. हां, स्वयंचलित जिन्याचा वापर करण्यासाठी धन्यवाद, हे पण बोलतात. ओके, सो माइंडवर हेड कुठे लागणार आहे. आवाज खूप आहे, हे आपण बघू शकता. आणि हे आहे पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशन आणि मला दहिसर बस स्टेशनच्या इकडे उतरायचं आहे. अरे, इकडून एक्झिट नाही घेऊ शकत का? असं सर, यहाँ से एक्झिट नहीं ले सकते? नहीं, तिकडूनच.
म्हणजे ठाकूर मॉलच्या इकडूनच एक्झिट घ्यावी लागेल. आणि मेट्रोची तुम्हाला हिस्ट्री सांगायची झाली तर जरा माईक सेटिंग चेंज करतो आणि मग सांगतो. तर मीरा भाईंदरची हिस्ट्री सांगायची झाली तर 2019 जून 2000 किंवा जुलै 2019मध्ये टेंडरिंग पूर्ण झालेली आहे. म्हणजे टेंडर अलोकेट केलं चेतुमारला. त्याचं DPR वगैरे सगळं आधीपासून फायनल झालेलं होतं. पण प्रॉब्लेम कुठे आला, कारण डिसेंबर 2025 ही कंप्लीट लास्ट भगतसिंग गार्डन आहे, म्हणजे आपलं जे सुभाषचंद्र बोस ग्राउंड आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंड, तिथपर्यंत उघडण्याची हे होती. पण विनसलं कुठे, तर विनसलं आपलं इथे की कोविड लागला जून 2020पासून आय गेस. आणि ऑलमोस्ट मेट्रोचं काम 1 वर्ष रखडलं. 1 वर्ष रखडल्यामुळे इश्यू आले. आणि दुसरं कुठे रखडलं डबल ढेकर फ्लायओव्हर गाईड. तर भरपूर लोकांची अशी विनंती होती की काशीमीरा रोड जो आहे आमचा, मीरा भाईंदर रोड ज्याला आम्ही बोलतो, त्याच्यावर खूप ट्रॅफिक लागते. तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं की जो मेट्रो एक्झिस्टिंग फ्लायओव्हर होता, म्हणजे मेट्रो ज्याच्यावर बनणार होती, त्याच्याच खाली 3 फ्लायओव्हर त्यांनी प्रपोज केले. गेम चेंजर आहे ते. का? कारण त्याच्यानी किती लवकर पोचतो माणूस तुम्हाला सांगू नाही शकत. आणि कारण जो फर्स्ट फ्लायओव्हर आहे, फर्स्ट फ्लायओव्हर तो सुरू होतो कुठून, फाटकपासून पकडू आपण, आणि तो उतरतो कुठे, गोल्डन नेस्टच्या पुढे. दीपक हॉस्पिटलचा पण जो आपला आहे चौक, त्याला पण पार करून पुढे ओपन होतो. ओके, तो एक झाला फ्लायओव्हर. पण तिथे इश्यूज आले, ते आपण पुढे बघतात. दुसरा जो फ्लायओव्हर आहे तो ओपन होतो वेवर्ली पार्कच्या थोडा अगोदर. पेट्रोल पंप, जिओ पेट्रोल पंप आहे आपला तिकडे, आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे तिकडे. आणि तो जो फ्लायओव्हर चढतो तो उतरतो कुठे, SK स्टोन आणि सिल्वर पार्कच्या मध्ये. तर मी केव्हाशी बोललेलो बघा तुम्हाला की हा प्रपोजल आला पाहिजे C72चा, की भाईंदर फाटक जसा घेतला डायरेक्ट बस वर चढेल. ओके, आणि ती उतरेल कुठे, इंडियन ऑइल पेट्रोल पंप तिथे संपते, श्रीनाथ कॉम्प्लेक्स आय गेस, तिकडे ती तो स्टॉप आला पाहिजे. मग तिकडचे सगळे लोक चढतील आणि मग लगेच ती बस परत चढली पाहिजे. किंवा फर्स्ट ब्रिज आपण स्किप करू शकतो कारण तिकडे ट्रॅफिक नाही होत. सेकंड, कारण गोल्डन नेसची लोक आहेत त्यांना खूप लांब पडेल. सेकंड जो स्टॉप आहे तो आपण करू शकतो SK स्टोन आणि सिल्वर पार्कच्या मध्ये एक स्टॉप, नवीन स्टॉप, मेट्रो स्टॉप, जे पण मेट्रोचंच नाव आहे बाबा त्याला, चालेल मला. काय नाव आहे, साईबाबा नगर. ओके, तर तिकडे एक स्टॉप बनेल आणि तिकडून परत तो ब्रिज चढतो. आणि तो ब्रिज कुठे उतरतो, डायरेक्ट सिल्वर पार्क बायपास करून प्लेझंट पार्क किंवा ग्रीन पार्क, ग्रँड फॅक्टरी जो रस्ता आहे तिकडे उतरतो. आणि मग तिकडेच आहे प्लेझंट पार्क बस स्टॉप. तर किती सुखद होईल तुम्ही विचार करता या गोष्टींचा. खरंच या गोष्टीबद्दल विचार केलेला मला आवडेल. हे याचा अप्रुव्हल आपण देऊया. आणि त्याच्यानंतर मेट्रोचं कामसुद्धा या 4 ब्रिजमुळेच, यांचे 3 ब्रिज बनत आहेत त्याच्यामुळेच रखडलेलं होतं. आणि ट्रायल रन सप्टेंबर 2025मध्ये सुरू झाले. आणि ॲट लास्ट आपण बघू शकता की आता मेट्रो आज ओपन झालेली आहे. कालची तारीख होती 7 एप्रिलला सुरू झालेली आहे. आणि 3 तारीख होती, मग त्याच्यानंतर 6 तारीख आली, मग 7 तारखेला इनॉग्रेट झालं. आणि 8 तारीख आहे तर पब्लिकसाठी ओपन झालेली आहे. आणि डायरेक्ट कोंडवलीपर्यंत जाते. जसं मी प्लॅन केलं तसाच रूट झालेला आहे. तर कन्स्ट्रक्शन्समध्ये अजून काही इश्यूज आले, जसं की जे कुमार जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यावर लागोपाठ की खूप वेळा हे ॲलिगेशन्स लागले गेले की त्यांनी बरोबर काम नाही केलं. गर्डर जे आपण स्ट्रेचिंग वगैरे बोलतो सिव्हिल एव्हिएशनमध्ये, त्याच्यात पण भरपूर इश्यूज आले. तर या सर्व इश्यूजमुळे डिले खूप झाला. 2 करोडचा फाईनसुद्धा लागलेला. परत त्या जय कुमारचा मुलुंडमध्ये पण आपण बघू शकतो की तो ब्रिज कोलॅप्स झाला. ब्रिजचा एक स्ट्रक्चर असतो तो कोलॅप्स झाला. तर मीरा भाईंदरची मेट्रो तरी बरी असावी. आणि स्टेशन प्रिमायसेसचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. वॉटर जे पंप्स वगैरे असतात त्याच्यातून आपण पाणी वगैरे पितो ते अजूनपर्यंत त्यांचं काम बाकी आहे. सिमिलरली ह्या अजून काही गोष्टी आहेत त्या पण बाकी आहेत. वॉशरूम्स वगैरे ऑब्वियसली बरोबर झालेले आहेत. आणि एंट्री एक्झिट्सचं काम अजून बाकी आहे बऱ्यापैकी. तर बस ही होती मेट्रोची हिस्ट्री. आता आपण परत पुढे जाऊयात.
मी बहुतेक दहिसरपर्यंतच ट्रॅव्हल करेन किंवा ओरीपाड्यापर्यंत, कारण ओरीपाड्यापर्यंत तुम्हाला मॅप स्ट्रक्चरने दाखवणार आहे. हा भाग मी बहुतेक नंतर व्हॉइस ओव्हरसुद्धा करू शकतो. तर हा आहे दहिसर चेकनाकाचा, इकडे दहिसर चेकनाका नाही दिसणार आता, जाऊ द्या. ब्रिज, हा ब्रिज नंबर 2 आहे, म्हणजे ठाकूर मॉलच्या इकडचा ब्रिज. तर यांनी सेफ्टी मेजर्स किती चांगले ठेवलेत बघा. इकडे डायरेक्ट जो सेकंड फ्लोअर आहे जिकडे मेट्रो येते आपली, तिकडून डायरेक्ट आपण एंट्री घेऊ शकतो, पण इकडून नो एंट्री, कारण भाई ऑब्वियसली लोकड मग डायरेक्ट जातील वर, तिकीट नाही काढणार. ओके, आणि सिमिलर टू डॅट आपण हे बघू शकतो की ही जी मेट्रो आहे त्याचा कॉन्कोर्स किती मस्त केलेला आहे. कॉन्कोर्सच्या बाजूचा एंट्री एक्झिटचा पार्ट आहे हा. इकडे स्टेअरकेस आहे आणि इकडे लिफ्ट आहे. तर हा ब्रिजसुद्धा एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झालेला. तुम्हाला माहिती असेल की दहिसर टोल नाका जो आहे त्याला पुढे ढकलण्यात आलेलं, पुढे ढकला असा प्रपोजल साहेबांनी दिलेला. पण झालं असं की हा चेकनाका सोडल्यानंतर तुम्ही तो पिलर बघू शकता मध्ये, तर त्या पिलरमुळे आता इथे केबल स्टे ब्रिज बनवू शकले असते, पण त्याचा कॉस्ट खूप हाय गेला असता, म्हणून ही गोष्ट नाही केली. आणि मागे जस्ट तो पियर बसतो तिथपर्यंत स्ट्रेच करण्याचा प्लॅन होता आपला. काय त्याला बोलतो, मेट्रो म्हणजे मेट्रो जे दहिसर काय बोलतो मी, चेकनाकाचा स्टॉप आहे, चेकनाकाचे जे बॅरिकेड्स आहेत त्यांना तिथपर्यंत, पण मेट्रोचा तिकडे पियर पडणार होता. आणि आता तो किती मोठा बॉटलनेक आहे तुम्ही इथूनच बघू शकता, मी झूम करून सुद्धा तुम्हाला दाखवतो. ओके, मधल्यामध्ये आता हा किती मोठा मेन रोड आहे तुम्हाला माहिती आहे. इकडे रात्री किती ट्रॅफिक होते, कारण मुंबईचे मेन दोन, एक वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि दुसरा जो आहे तो आपला लिंक रोड आणि SV रोड, हे तिन्ही रोड जे आहेत वेस्टवाले हे इथूनच कनेक्ट होतात. आणि इकडूनच असा मोठा बॉटलनेक आहे बोलल्यावर तुम्ही समजू शकता काय अवस्था झाली असेल. तर हे जेव्हा झालं तेव्हा याची परमिशन घ्यायला सुद्धा खूप इश्यू आलेले MMRDAला, पण होपफुली ते झालं, चांगलं झालं. आणि यासाठी मी या स्टॉपवर उतरलेलो, कारण मला ही गोष्ट दाखवायची होती. हेच म्हणजे तुम्हाला आता मी दाखवलं. अरे यार, इकडून कसं दिसेल, नाही दिसू शकत. आणि दुसरं साईड जी आहे तिकडे पण आपण बघू शकतो की रोड वायडनिंगचं काम चालू आहे. कसं, हा बघा, आता तुम्हाला हेच सांगतो मी की काशीमीरावरून जी येणारी ट्रॅफिक आहे ती आता इकडे आहे. बाजूला सगळ्या बसेस वगैरे चालतात, पण आतापासून रश लागायला लागले. हे आपण बघितलं पाहिजे. क्वालिटी जयकुमार मेनशोत फालतू आहे. ओके, आणि इकडे आपण बघू शकता रोड वायडनिंगचं काम चालू आहे. तर हा जो सर्व्हिस रोड, इकडे एक मोठा बॉटलनेक होतं, बघू शकता. 1 2 3 4 लेन आहे, पण 5वी 6वी ज्या सर्व्हिस रोडच्या लेन आहे तिकडे काम चालू आहे. तर त्याच्यामुळे लोकांना खाली उतरावं लागतं, बसेस वगैरे जे आहेत, त्यामुळे परत ट्रॅफिक होतं. आणि इकडे एक सिग्नलसुद्धा आहे, प्लीज तो सिग्नल बंद करा खरंच. आणि इकडे हा जो रोड जेव्हा होईल तेव्हा याचं काम तुम्ही बघाल तर हे खूप पुढपर्यंत गेलेलं आहे. इथून सुद्धा एक एक्झिट आहे आणि लोकांना आपण अवॉइड करू घेणं. हा बघा, इकडे मस्त हे काम जेव्हा होईल ना तेव्हासुद्धा इकडचे रोड वायडनिंग होईल आणि इकडे बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होईल असं आपण समजू शकतो किंवा गृहीत धरू शकतो. तर हा दहिसरचा भाग आहे. कुठला भाग आहे? ठाकूर मॉलचा भाग आहे, ठाकूर मॉल. आणि तिकडे दहिसर चेकनाका तुम्हाला तिकडे दिसेल. आपण उतरूयात आता आणि बघूयात त्यांनी कसं एंट्री एक्झिट मॅनेज केलेलं आहे, कारण बसमधून तर खूप प्रॉमिसिंग वाटत होतं, पण आता इकडे कसं आहे ते मला माहीत नाही. हे बघा, ठाकूर मॉलसाठी ही एक्झिट आहे. ओके, एंट्रीसाठी एस्केलेटर आहे आणि उतरण्यासाठी नॉर्मल बनवलं. हो, इकडे वेगळी फॉलो वापरलेली. ओके, तर सध्यासाठी एवढंच. हा आहे. आणि हो, मेन तुम्हाला आता कारशेडचा इश्यू एक्सप्लेन करतो. कारशेड खूप कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे हा. तर परत मला मी आता सुरुवात करतो, ऐका. तर कारशेड हा बनणार होता उत्तनच्या अगोदर. राई, मुर्धा, मोरवा हे 3 गाव आहेत. त्यांच्या ज्या आगार आहेत, आगार म्हणजे काय, आमच्या आगरी भाषेमध्ये आगरमध्ये मीठ उगवलं जातं. तर ते जिथे मीठ उगवत आहेत त्या म्हणजे त्या एरियाला आगार बोलतात. तर त्यांची आग्रह होती आणि ते तिकडे मच्छी विकायचे, पालनपोषण करायचे. तर त्यांचा मोठा धंद्याचा वाटा तिकडे होता. त्यामुळे उत्तन कारशेड पडण्याच्या विरुद्धच होती लोक. कारण आता तर मोबाईलला भेटेल, पण नंतर काय होणार. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी MMRDAने
गेल्या वर्षी सप्टेंबर 2025मध्ये किंवा त्याच्याच थोड्या अगोदर ऑगस्टच्या दरम्यान उत्तन कारशेड कम्प्लिटली स्क्रॅप केलेला आहे. आणि आता जो चारकोप डेपो आहे तिकडूनच हे पूर्ण केली जाणार. काय बोलतो आपण वाहतूक आपली पूर्ण केली जाणार. तर हे ऐकून खूप बरं वाटलं मला, कारण आपला 8 तास होता, तो 8 तास पूर्ण झाला. आणि आपल्याला कारशेड म्हणजे आपण 2 अर्थी बघू शकतो. एक प्रत्येक नाण्याचे 2 बाजू असतात की हा भाग कॉन्ट्रोवर्शियल आहे का हा भाग कॉन्ट्रोवर्शियल नाही. तर हा भाग कॉन्ट्रोवर्शियलमध्ये येतो. आणि माझ्या मते उत्तम कारशेड नव्हता बनायला पाहिजे, कारण आमच्या लोकांच्या थोड्याफार ज्या जमिनी उरलेत त्या ठेवायला पाहिजे. त्या राखल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी मी सरकारला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनीसुद्धा आत्ताच प्रयत्न केले, नेहमी मिटिंगा भरायच्या आणि शेवटी तो स्क्रॅप केलेला आहे. आणि आता चारकोप डेपोवरून बघा फ्रिक्वेन्सी तीच आहे. 10 मिनटाला इकडे फ्रिक्वेन्सी जी आहे आणि 6 मिनटाला उत्तम डेपोला समजा झाला असता तिथेसुद्धा हीच फ्रिक्वेन्सी असते. तर कारशेड हा इश्यू खूप मोठा होता, कारण कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. आता मी पण बोलेन तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया येईल लोकांची मला माहीत नाही. सो लेट सी पुढे काय होईल. ही अशीच फ्रिक्वेन्सी रेडी राहील का? BEMLचाच कारशेड बनले असता, तो BEMLकडूनच लोकल चाले असता, मेट्रोडेक्स चाले असता. पण आता नाही होणार आहे तसं. सो लेट सी. दुसरा मी प्रत्येक स्टेशनबद्दल बोलतो आहे. तर पांडुरंगवाडी स्टेशनबद्दल तर मी बोललोच की चॅलेंजेस काय आले की मध्ये जो कनेक्टिंग ब्रिज आहे तर तिथेच म्हणजे मेट्रो स्टेशन या साईडला बनलो आहे. कुठल्या साईडला थोडा काश्मीरा मुंबई साईडला जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या साईडला, पण पियर सेंट्रलमध्येच आहे. तर लेफ्ट आणि राईट आणण्यासाठी मध्ये पियर टाकायला लागले. तर तो आहे हा मोठा इश्यू आहे. तर बघू जसं जातं आहे तसं. आता ट्रॅफिक तर आपण बघू शकतो आज तर खूप आहे. आणि आज खूप लोक जाणार आहेत कशाने? मेट्रोने जाणार असताना पण आज एवढं ट्रॅफिक आहे बोलल्यानंतर ट्रॅफिक असणार आहे. हा इश्यू तर मी नोटीस नव्हता केला, बट ठीक आहे, बघूयात. आता इथून परत जाऊयात आणि दहिसरला जाऊ. तुम्हाला सांगतो दहिसरची स्टोरी, दहिसरच्या वॉशरूममध्ये. चला बाय. असं वाटतं आपण ही गोष्ट इकडेच बोललो पाहिजे. पांडुरंगवाडीलाच आहे मी अजून, कारण दहिसरला लोकांस खूप संतापलेली असणार. कारण जी मेट्रो लाईन 2B होती ती दहिसर ईस्टला संपत होती, पण त्यांनी कंटिन्यू ठेवलेली अंधेरी ईस्ट टू अंधेरी वेस्ट. आता असं न करता सगळ्या मेट्रो काशीगावला जात आहेत. सो आमच्या कृपेमुळे आपण इकडेच बोलूयात. आता आवाज इकडे सुद्धा कसा येतो आहे मला माहीत नाही. मी बहुतेक खालीच गेलं पाहिजे, तेच मला बरं पडेल. हां, तर दहिसर 2 मिनिट. तर दहिसर ईस्टबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की परत मी बाजूला कुठेतरी किंवा असं मॅनेज करेन की सुरुवात होते या स्टेशनपासून, पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशनपासून. इकडून 2 एक अपलाईन, एक अपलाईन, एक डाऊन लाईन आणि एक थर्ड लाईन अशीच त्यांनी बनवलेली आहे. ती जाते दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशनपर्यंत. आणि तुम्हाला माहिती असेल वेस्टवरून पण एक लाईन येते मेट्रो लाईन 2B, ती दहिसर ईस्टला टर्मिनेट होते. पण आता काय झालेलं की ही लाईन बनली नव्हती, म्हणून ती मेट्रो डायरेक्ट कनेक्ट व्हायची. तर कनेक्ट कशी व्हायची की जिथे ती 2B संपते तिथूनच 2 कनेक्टिंग अप आणि एक डाऊन लाईन त्यांनी बनवलेल्या, जी डायरेक्ट कनेक्ट व्हायची ओरीपाडा मेट्रो स्टेशनला. आणि प्लॅनवाईज तुम्ही मॅपमध्ये सुद्धा बघाल तर ओरीपाडा मेट्रो स्टेशनवरून जी लाईन निघते, जर तिला दहिसर ईस्टला जायचं असेल तिला स्लांट घ्यावा लागतो. ओके, हां बरोबर आहे. थोडासा स्लांट घेऊन मग ती दहिसर ईस्टला जाते. मॅपवर तुम्ही बघू शकाल, तुम्हाला समजेल मी काय बोलतो. आणि सिमिलरली ओरीपाडा मेट्रो स्टेशन आणि दहिसर मेट्रो स्टेशनच्या मध्ये तुम्हाला हे असे दिसतील की एक दहिसर ईस्टला जाते आणि दुसरी मीरा भाईंदरला येते. जी मीरा भाईंदरला अप डाऊन लाईन येते ती स्ट्रेट आहे आणि दहिसर ईस्टवाली जी लाईन आहे ती थोडी स्लांट आहे. असंच आहे. ओके, तर एवढं सांगायचं होतं मला, हे मी सांगितलं आहे. आता ती होती दहिसर ईस्टची कहाणी. आणि दोन्ही मेट्रो कनेक्ट झालेल्या आहेत, म्हणजे पण चेकआउट करायला लागतं, म्हणजे तिकीट दाखवावं लागतं आणि मगच तुम्ही स्विच करू शकता. आणि त्यांच्या प्राइजेस नाही वाढल्यात, प्राइजेस फक्त आपल्या वाढल्या जास्त आहे.
कारण देवीपाडापर्यंत 40 होतात. म्हणजे इकडून मला काशीगावपासून देवीपाड्याला जायचं 40 रुपये द्यावे लागतील. मेट्रो इज लिटिल बिट एक्सपेन्सिव्ह. मला वाटलेलं की 20-30 रुपयामध्येच काम होईल, पण नाही, जास्त लागतं. हो, किती बोललो मी, पाणी प्यावं लागेल. आणि हां, बस एवढंच होतं दहिसरबद्दल. कनेक्टिंग खूप चांगली आहे मेट्रो. लेट सी ट्रॅफिक असेल किंवा काय असेल तर कसं होईल. वाईट वाटतं खूप. मेट्रो लाईन 2Bला पण मी आता तिकिटिंग वेंडिंग मशीनमध्येच त्याच्यात प्राईस बघतो ठीक आहे. त्याच्यानुसार आपण टिक वेंडिंगमधून काढूया. तर इकडे एक पियर टाकलेला आहे. सो इकडे कुठल्या पियर टाकायची गरज नाही. डायरेक्ट त्या मेट्रोच्या सेंटरमध्येच तो ब्रिजचा पियर पडला आहे आणि त्या साईडला एक पियर पडला आहे. तुम्ही बघू शकता इकडूनच. हे जो थर्ड पियर आहे तो ऑलमोस्ट त्या साईडला एकदम त्या एक्स्ट्रीम त्या साईडला नेला आहे त्यांनी. सो मध्ये एक लेन उरलेली आहे. पण नोट सध्यासाठी ठीक आहे. चला आता तिकीट काढू मग तो. आता इकडे किती हिपोक्रेट आहेत बघा यांचं. सिस्टम तिकिटिंग सिस्टम बघा कशी आहे. पांडुरंगवाडी ओके. तिकडून मला समजा देवीपाड्याला जायचं तर 30 रुपये आहे आणि तिकडून 40 होतं. असं कसं? अरे यार जरा स्वस्त ठेवा यार. आणि इथून किती आपला हा कुठे गेला, काशीगाव कुठे गेला? हां काशीगावपासून गुंदवलीपर्यंत 50 रुपये आहे. योगेश्वरी ईस्ट पण 50 आहे. काशीगाव ईस्टपासून माझा जो स्टॉप आहे गोरेगाव ईस्ट तिकडे 40 रुपये आहे आणि कुठे देवीपाड्यापर्यंत 40 पडतं. खूप जास्त आहे यार. बट लेट सी. आता मला दहिसरला जायचं आहे. कुठून 10 रुपयेच असेल इकडे. पांडुरंगवाडी ते दहिसर ईस्ट 10 आहे आणि ओरीपाडा 20 आहे. चला ओरीपाड्याचा काढता का दहिसरचा काढता? दहिसरचा काढता आणि मग दहिसरवरून 20 रुपये अजून. मग इकडूनच डायरेक्ट पांडुरंगवाडीपासून डायरेक्ट दहिसर ईस्ट किती आहे गोरेगाव ईस्ट? ओ इट्स 30 ओनली. काय करावं? नाही 10 आणि 20 तेच चालेल. तसंच करता. चला तिकीट काढू आता. वेंडिंग मशीनमध्ये चला पहिले. तर इथे अशा वेंडिंग मशीन आहेत पण तुम्हाला सुट्टेच टाकावे लागतील. हो लेट्स सी. क्लिक हिअर टू कंटिन्यू. सेकंड टाईम दाखवते तुम्हाला गाईज. आता इकडे समजा मला एक्सरला जायचं आहे तर एक्सरचे तिकीट किती आहे? 30 रुपये आहे पांडुरंगवाडीपासून आणि 20 रुपये आहे आपल्या इकडून दहिसर ईस्टपासून. पण इकडे एकदा चेक इन करून परत चेकआउट करून परत चेक इन करू शकतो आपण. तर हे एक बरं आहे. पण आपल्याला एक्सरला नाही जायचं आहे आता. हां आता आपल्याला कुठे जायचं आहे? बॅक करा बाबा. हा वाला रूट दाखवा. एक मिनटं असं असेल तर मी नाही झालं नाही तर तेच केलं असतं मी. ओके चला. दहिसर ईस्ट नाही, मी दहिसर ईस्ट सॉरी 10 रुपयाचंच तिकीट काढतो. दहिसर ईस्ट तिकडून चेंज करेन. सिंगल आहे रे. इन्सर्ट बँक नोट्स. 100 रुपये नाही घेत. तर नाही म्हणजे सुट्टे देते ना जनरली. परत ही वाली नाही देत. अच्छा ठीक आहे. तिकडूनच काढावं लागेल. सुट्ट्या ॲक्च्युली आतमध्ये आम्ही टाकणार तेव्हा येणार ना. अच्छा असं ठीक आहे. चला बाय. सध्यासाठी ठेवतो. तर आपण पांडुरंगवाडीला परत एंट्री घेतलेली आहे. चला गुंदवलीला जाऊयात. पण पहिले मी दहिसर ईस्टला उतरणार गाड्यांच्या मला. चला बाय. काशीगाववरून येतो. माझी ओली गाडी येईल का बघू. ती आली तर तिथे डायरेक्ट जाऊ. मग तिथे फक्त महिलांसाठी आहे. पुढे चला. हां मुंबई मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे. आता दुसरी गाडी कधी आहे? टाईम दिला नाही. लेट्स सी. तर ही बघा दहिसरवरून आलेली मेट्रो, गुंदवलीवरून आलेली मेट्रो. हॉर्न वाजवत हा यो. BEML. आता दहिसरला मागून पुढून सगळीकडून सुरू झाले आहे का नाही ते बघायचं आहे. कारण काल समजा मी तुम्हाला दाखवलं असेल तर मी जसा खाली उतरलो दहिसर ईस्टला
तसं मधून पण एक म्हणजे बनलेला नाही आहे तो, पण तो कनेक्टिंग आहे. तर तो पब्लिकसाठी आहे का नाही आहे ते पण बघायचं आहे. आणि जसं असेल तसं आता समोर आपण बघू शकता तिकडून पण एक ट्रेन आलेली आहे, ती दहिसरला टर्मिनेट होईल. किती बरं वाटतं हे ऐकून, किती बरं वाटतं, किती बरं वाटतं. आणि मग त्यांना उतरून या साईडला यावं लागेल आणि आपली लोकल पकडावी लागेल. हा 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 हा, ही विल स्माइल ऑफ माइन. आता मी कॅमेऱ्यात बघून थोडा वेळ बोलतो कारण डिफॉल्टवर आहे. ओके चालेल. एक्सटर्नल माईक केला ना तर मग समोर कुठला पण येऊ दे, माझाच आवाज तुम्हाला येणार, एवढा स्ट्रॉंग मोड आहे तो. पिक्सल तर काय भाई, एकाच व्हिडिओमध्ये पिक्सलची दुर्दशा पण करतो आणि गाडी पण करतो. चला ठीक आहे. अरे यार कधी नाही भेटतो, ये लवकर ये. आता ही पण काशीगावला चालले काही नाही. हां बघा ती तिकडे टर्मिनेट झाली, दिसत असेल, नाही दिसणार तुम्हाला. हां इकडे बघा ही मेट्रो दिसते. आता ही टर्मिनेट झाले, आता ही परत ती जाणार अंधेरी वेस्टला आणि त्यांना लिहून येणार ही मेट्रो दहिसर पूर्वपर्यंत जाणार आहे सुकून. आपण बघू शकताय आमची गुंदवलीची मेट्रो नाही आली, पण तिकडे काशीगावची मेट्रो आली. म्हणजे फर्स्ट डे आहे म्हणून यांच्या टायमाचं काहीच हे नाही आहे. ओके टाईम इज नॉट प्रॉपर. अजून 2-3 दिवस लागतील प्रॉपर टायमिंग यायला. आता माझी 2 मिनटावर आली आहे. अरे फोकस नाही होते यार, समजून घ्या जरा. ठीक आहे चला, आता माझी गाडी आल्यावर शूट करेन डायरेक्ट. बघा एक एक्स्ट्रा लाईन त्या साईडला आहे, एक इकडे आहे. 3 लाईन्स आहेत तुम्हाला मी जसं सांगितलं. आणि 3rd पार्किंगसाठी आहे फक्त. ओके आता ही परत अजून एक काशीगाव. आणि इकडे एवढी गर्दी का असणार आहे, कारण ज्यांना डायरेक्टली वेस्टला जायचं असायचं त्यांना आता जावं लागेल इकडून चेंज करून. आणि ऑलरेडी ही मेट्रो किती भरलेली आहे ते बघा. आता लोकांना न घेता आपण खालून हे करू. इट्स टू रश हिअर. हां आणि आपण अरे शिड्या प्लेटफॉर्म क्रमांक 1 से रवाना होगी. काइंड अटेंशन. हां तर मी हेच बोलत होतो तुम्हाला की आमची जी मीरा भाईंदरची मेट्रो आहे ती स्ट्रेट जाणार आहे अशी, डायरेक्ट ओरीपाड्याला कनेक्ट होणार. पण जी कनेक्टिंग मेट्रो आहे ती त्या साईडून अशी तिकडे तुम्ही बघू शकता ब्रिजच्या इकडे, रावलपाडा ब्रिजच्या इकडे आहे, तिकडे ती कनेक्ट होणार आहे, म्हणजे गोकुळ आनंद ब्रिजच्या इकडे. सो दिस इज द चेंज. ओके तर सध्या इतकंच आहे. दहिसर ईस्टला उतरूया आणि परत तिकीट काढायला लागेल आपल्याला गाईज, यू नो. चला बाय. नको बाय कशाला, इकडेच बघू. तर हा आहे मेट्रो स्टेशन. ओके काल आपण इकडे आलेलो आणि इकडून आपण बघू शकता कनेक्टिंग मेट्रो. काय बोलायचं आहे, हा आता खूप कनेक्टिंग आहे ना, हा खूप बिझी स्टेशन असणार आहे जसं माझं मी प्रेडिक्ट केलं. म्हणून मी सगळे व्हिडिओ पांडुरंगवाडीलाच बनवून टाकले. तिकडे पाणी वगैरेची सुविधा चालू आहे, तिकडे पांडुरंगवाडीला वगैरे सुरू नाही आहे. तर हे स्टेशन कंट्रोल बोर्ड आहे. हो CCTVज वगैरे आहे त्यांच्याकडे सगळे. हां अरे मी कुठून उतरलेलो का, त्या साईडून एंट्री एक्झिट बंद आहे आणि इकडून आपण एक्झिट घेऊ शकतो आता. आता जे मी त्या दिवशी बोललेलो तुम्हाला की विदाऊट आपण पंच आउट इन करून सुद्धा स्विच करू शकतो, तर हो काल बंद होतं.
गर्ल्ससाठी वेगळा, त्यासाठी वेगळा. तर ही बघा, ही आहे कनेक्टिंग ब्रिज. विदाऊट पंच इन आउट करता आपण डायरेक्टली स्विच करू शकतो. आणि किती रश आहे मेट्रोला हे तुम्ही बघू शकता आत्ताच. इथे काशीगावला जायचं असेल तर बापरे एवढी गर्दी. आता येलो लाईनला ज्यांना आपण जायचं आहे त्यांनी इकडून स्विच करायची आहे. नाईस. ओ फक. तर हा रूट तुम्हाला समजला. येलो लाईनला जायचं असेल आणि तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला इकडे स्विच करायला लागेल. आता पहिल्यासारखं नाही राहिलं की डायरेक्ट ईस्ट टू वेस्ट कनेक्टिव्हिटी जाणार आहे. खूप मस्त झालं आहे. आम्हाला फायदा आहे. आम्ही मीरा भाईंदरवाल्यावर ओके. पण जे मी त्या दिवशी तुम्हाला बोललेलो की पंच आऊट करायला लागते, तर नाही, पंच आऊट नाही करायला लागत. डायरेक्टली तुम्ही स्विच करू शकता. काल हा भाग ओपन नव्हता म्हणून असं वाटलं. हो नाईस. येल्लो थीम येल्लोनी बनलेला आहे. आता हा तो मेन स्टेशन आहे जिथून डायरेक्टली कनेक्ट व्हायचं. काल मी इकडून तिकीट काढलेली आणि आज मी त्या साईडून तिकीट काढणार. वाटतं किती भारी आहे. आता मला 20 रुपयाचं तिकीट अजून लागणार आहे. तर चला चेकआउट करतो मी आधी, मग पुढची स्टेप बघू जसं होईल तसं. गर्दी इज इन्सेन. आणि हे बघू शकता तुम्ही, ही आमची लाईन, ही आधीची लाईन. ओके, मस्त वाटलं मला. म्हणजे इच्छा म्हणजे हृदयाला बरं वाटलं माझ्या असं झालं. कारण आता मीरा भाईंदरमुळे पण कोणाला तरी त्रास सहन करावा लागेल हे ऐकून बरं वाटलं. काय तर बस आता या साईडून जाऊया, एंट्री घेऊयात. चला बाय. चला फिरूनच यावं लागतं आता जायचं असेल कुठेही तरी पण. बट इट इज नाईस टू सी. कॉन्कोर्स चांगला आहे आणि स्पेशल प्लान्स आपण बघू शकता. स्टुडंटसाठी पण बेनिफिट आहेत अप टू 12. पण ID पाहिजे. ठेवतो आता चेकिंग करतो. काय म्हणणं पडत असेल, मला खाली जाऊन शूट करायचं होतं. जाऊ द्या आता काय. लेडीज कोच इकडे, जेंट्स पुढे. बायका चिडले. आता हे वरून खाली येण्यासाठी आहे, आपल्याला पुढून जायचं आहे. चला जाऊया. आणि कशाला जाऊया बोलू. तर हाच आहे जो कनेक्टिंग. म्हणजे तुम्ही समजा काशीगाववरून बसाल ना, तुम्हाला बसून यायचे, तुम्हाला कोण उठू शकत नाही. आणि जे अगोदर एकदम असे मस्त बसून यायचे त्यांना आता उतरावं लागणार आहे. बरं वाटलं भाई. मीरा भाईंदर रॉक. हा आहे मुंबई मेट्रोचा पूर्ण मॅप. असा पूर्ण बनल्यावर असं वाटेल. वॉच करून बघा. मी काय थांबणार काय, मला जायचं आता कामाला. पण ठीक आहे ना, एवढा वेळ वॉक केला अजून किती करू. पण करणार आहे मी. आता मेट्रोनीच चाललो आहे, बसनी नाही जात आहे. आणि इथून मी बस पकडतो नेहमी. माहिती आहे तुम्हाला तिकीट प्राइजेस इन्सेन. आम्हाला सूट दिलं आहे ना, पण त्या सूटची आपल्याला वेगळी किंमतसुद्धा मोजावी लागलेली. तर बस आता आपण प्लॅटफॉर्म लेवलवर आहोत. कॉन्कोर्स लेवल असं आहे, तुम्ही बघू शकता. ही एक लाईन जाती आहे. हां हे बघा, इथे बरोबर समजेल तुम्हाला. फर्स्ट, सेकंड आणि इकडे थर्ड आहे. आणि तिकडे आपल्याला इथे जाण्यासाठी इकडे वेगळी ती लाईन आहे जी आता डायरेक्टली जाणार अंधेरी वेस्टपर्यंत. ट्रेन आली, आपली वलीच आली. चला आता इथे टाईमलॅप्स शूट करेन. बाय. नॅशनल पार्कचा ब्रिज.
स्थानकात आगमन झाले आहे. डावीकडील दरवाजे उघडतील. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरावर लक्ष द्या. We have arrived at Devipada station. Doors will open on the left. Please mind the gap between train and platform. दरवाजापासून उधार भी ले जाएगा ना उधार भी टाइम लगेगा. ही ट्रेन मुंबई स्थानकपर्यंत जाणार आहे. पुढील स्थानक मागार ठाणे. This train terminates at Kundavli station. Next आणि ना station आपण हा पण अंदाज लावू शकतो की आपला हायवे किती भरलेला आहे आज. तर मला काशीगावपासून तर काहीच फरक जाणवला नाही. ट्रॅफिक होणार होती ती होतीच. ओके, आता मेन एक हफ्त्यानंतर एकदा परत येईन तेव्हा बघेन काय सिच्युएशन आहे. कारण मला नाही वाटत असेल. कळलं ना. मागार ठाणे स्थानकात आगमन झाले आहे. डावीकडील दरवाजे उघडतील. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरावर लक्ष द्या. we have arrived at Magathane station. मागाठाणे स्टेशन साईधाम Please आणि मागाठाणे mind the टेलिफोन gap एक्सचेंज बस between स्टॉप. train and platform. पर्सनल भी डाल देता. पर्सनल तो भी डाल दो. तो पर्सनल नंबर भी WhatsApp. ही ट्रेन मुंबई स्थानकपर्यंत जाणार बी एम एलची मेट्रो बघा केवढी स्ट्रॉंग आहे. सोयीस्कर. मी म्हणजे किती स्मूथ आहे. मी फोनला हातसुद्धा लावलेला नाही. मी असाच विदाऊट एनी ट्रायपॉड विदाऊट पडला तर असाच ठेवला आहे. बऱ्यापैकी चांगला मॅग्नेट हे आपला चांगला आपण ठेवू शकतो फोनला इकडे. आणि हा हायवे इकडे तर भरलेला नसतोच. तर नेक्स्ट आपल्याला बघायचा हायवे कुठे भरलेला असेल. आकुर्लीच्या नंतर. लेट्स सी. आता पोईसर आहे. हा आहे साईधाम मेट्रो स्टेशन बस स्टॉप. सॉरी मेट्रो स्टेशन बोलतो आहे. आणि इकडून पुढे आहे माझं कॉलेज कांदिवली पोईसर. नाईस. मेट्रो फास्ट हवी होती यार. एवढी स्लो काय आहे. बघू. ठीक आहे. हो खूप मस्त खूप मस्त खूप मस्त. हा आहे कांदिवलीचा ब्रिज. ठाकूर विलेज फ्लायओव्हर लगेच संपतो. हा आहे महिंद्राचा गेट. फुकटची ॲडव्हर्टाइजमेंट होते ना. भारी. सोयीस्कर स्थानकात आगमन झाले आहे. So we have arrived our destination, which is गोरेगाव ईस्ट. झुरिक कोचक गोरेगाव ईस्ट या स्थानकात आपले स्वागत आहे. असं नाही बोलत हे लोक. चांगल्यापैकी बोलतात. तर बस आता निघूया. आलो. थोडा व्हिडिओ बनवला. चला बाय.